अवतीभोवती कोणी चंचल मुलगा किंवा धडपड करणारं बाळ आपल्याला दिसलं तर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, म्हणतो की ते लहान बाळ आहे. पण हा चंचलपणा हा केवळ हट्टीपणाशी किंवा खोडकरपणाशी मर्यादित राहत नाही. कदाचित त्या बाळाला एडीएचडी म्हणजेच अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर ही मेंदूच्या विकासाशी संबंधित समस्या असू शकते. आता ही समस्या काय असते तुम्हाला मी एका उदाहरणातून समजावून सांगतो. एक 8 वर्षाचा मुलगा आहे. त्याची शिक्षिका शाळेतून नेहमी त्याच्याबद्दल तक्रार करते की हा मुलगा 2 मिनिटाच्या वरती लक्ष केंद्रित करू शकत नाही. शेजारचा मित्र काही चुळबुळला किंवा बाहेरून घंटेचा आवाज आला की लगेच त्याचं लक्ष विचलित होतं. हीच अवस्था त्याची घरी सुद्धा होते. आईनी जर त्याला होमवर्क करायला बसवलं तर एक ओळ तो लिहील, पण लगेच पेनाबरोबर खेळत बसणं किंवा 2 मिनिटासाठी लगेच पाणी प्यायला जाणं आणि शेवटी उरतं काय, त्याचा होमवर्क होतच नाही, म्हणजेच काम अपुरं राहिलं जातं. आईने काही सूचना दिल्यात तर त्या सूचना कधी वेळेवरती पाळल्याच जात नाहीत, कारण त्याचा मेंदू ह्या सर्व माहिती एकत्र डोक्यामध्ये धरू शकत नाही. आता ही समस्या केवळ एकाग्रतेपुरती मर्यादित राहत नाही. तो मुलगा खूप चंचल असतो, म्हणजेच काय, एका जागी बसलं तरी हाताची पायाची सतत हालचाल करणं किंवा घरामध्ये सतत धावत राहणं, सतत धडपडणं, सतत गुडघ्याला कोपऱ्याला लागलेलं असणं हे सुद्धा त्याच्यामध्ये दिसू शकतं. किंवा त्या काही काही मुलांच्या मध्ये इम्पल्सिव्हिटी म्हणजेच काय की 2 मोठी लोक बोलत असताना मध्ये मध्ये बोलणं, शिक्षकांनी प्रश्न बोलण्याच्या अगोदरच त्याचं उत्तर देऊन टाकणं, खेळताना स्वतःच्या टर्नची वाट न बघणं, ह्यासारखी सुद्धा लक्षणं दिसू शकतात. आता मी तुम्हाला सर्व प्रकारची लक्षणं सांगितली, सर्व बाळांमध्ये ही लक्षणं असतीलच असं नाही. पण एडीएचडीची एक महत्वाची बाब म्हणजे ह्या आजाराचं निदान आपण वेळेवरती केलं तर त्याचा योग्य उपचार पद्धतीने हा आजार आपण पूर्णपणे बरा करू शकतो.